अ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या अकार्यक्षम काही मंत्री आहेत त्यांच्यावर नाराज आहेत आणि तशा पद्धतीची म्हणजे चर्चा आता सुरू आहे. त्यांचा अंतर्गत प्रश्न. पण एकूणच म्हणजे अकार्यक्षम असणं म्हणजे त्याचा पूर्ण महायुतीवर परिणाम होतो या सगळ्या गोष्टींचा महायुतीचाच कशाला, म्हणजे सरकारचाच प्रश्न आहे ना. कारण आज सरकारमध्ये तुम्ही बघताय, तुमच्यात सगळ्या आहे, सगळी जी चॅनल्स इथे आहेत, त्या सगळ्या चॅनलवर आज वेदना आणि अस्वस्थ, म्हणजे सरकारमुळे होते असं माझं म्हणणं नाही, पण अतिवृष्टी आणि म्हणजे ज्या पद्धतीने त्यांना मदत झाली पाहिजे, ही मला असं वाटत नाही होते. आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं एक स्टेटमेंट होतं विधानसभेच्या आधी, सत्तेवर आल्यावर आम्ही सरसकट कर्जमाफी करू, किंवा अतिवृष्टी नव्हती. त्याच्यामुळे खरं तर मी 1 महिन्यापूर्वी अमितभाई शहांना दिल्लीत त्यांची भेट घेतली होती आणि त्यांना विनंतीही केली होती की महाराष्ट्रात, आणि ही जून महिन्याची गोष्ट आहे, जून आणि जुलैमध्ये, तेव्हा आपण आठवत असेल आपल्याकडे खरं तर यावर्षी 4-4.5 महिने सतत पाऊस चाललाय. त्यामुळे त्याच मध्येच प्रचंड नुकसान झालं होतं. मी अमितभाई शहांना विनंती केली होती की महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा. ही 1.5-2 महिन्यापूर्वीची गोष्ट, आणि सरसकट कर्जमाफी करा. कारण खरंच आज शेतकरी प्रचंड अडचणीत झालाय. म्हणजे तुमच्या चॅनलवर प्रत्येक व्हिडिओ जो आपण बघतो तो प्रचंड अस्वस्थ करणार. ताई, तुम्ही आता विषय काढला अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बाबत. आज कृषी मंत्र्यांनी घोषणा केली की अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार, म्हणजे दिवाळीच्या आधी ती मदत होईल त्यांना, अशा प्रकारची एक घोषणा केली. माझं म्हणणं आहे की पंचनामे जून पासून चाललेत, निधी तर अजून आला नाही ना. दिवाळी गोड करताय ह्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते, पण दसरा गोड केला तर आणखीन चांगलं होईल. याचं कारण असं की तुमच्या आणि माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारा हा शेतकरी आहे, तो काळ्या मातीशी इमान राखणारा शेतकरी, त्याला आत्ता तातडीने मदतीची गरज आहे. दिवाळी तर गोड करा, त्याच्याबद्दल मी आभार मानते तुमचे, पण दसराही गोड केला तर मला असं वाटतं त्या शेतकऱ्याला जास्ती मोठी मदत.